कमी वेळात कमी साहित्यात हे पेढ्यांसारखे लागणारे मऊसूत मोदक आज आपण बघणार आहोत। अगदी पेढा मोदक म्हटलं यांना तरी चालेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत अर्धा चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे। दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। दूध थोडंसं उकळलं की यामध्ये अर्धी वाटी साय टाकून घ्यायची आहे। साईमुळे मोदकाला खव्यासारखं चव येते, त्यामुळे साय ही स्किप नका करू। आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर यामध्ये 2 वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। ज्या वाटीने दुधाचं प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीने मी मिल्क पावडर टाकून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये वरून केशरचं दूध टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर दुधामध्ये टाकलं ना की यामध्ये थोड्याशा गाठी तयार होतात, त्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि नंतरच गॅस ऑन करायचा आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, सर्व ह्या गाठी जवळपास मी मोडून घेतलाय आणि आता नंतर गॅस ऑन करायचा आहे। त्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचा 3 चमचे साखर घालून घेते। साखरेचं प्रमाण मी इथे कमीच ठेवलंय, कारण की मिल्क पावडर आपण घातली, त्यालाही थोडीशी गोडसर अशी चव असते। आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे। साधारणपणे 5 ते 10-12 मिनिटं लागतात याचा पूर्ण मावा तयार व्हायला। तुम्ही हवं तर गॅसची फ्लेम ही फुल करून हा मावा तयार करू शकता, म्हणजे आपलं मिश्रण पटकन तयार होतं। तुम्ही जवळपास बघू शकता, इथे मिश्रण हे आटत आलेलं आहे। आता थोडंसं हे मिश्रण 50% आटल्यावर यामध्ये वरून अजून परत पुन्हा मी अर्धा चमचा तूप घालून घेते आहे। तुपामुळे खूप छान पण चव येते मोदकाला आणि टेक्स्चरही छान होतं। आता हे परत पुन्हा आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला खूप घाई असेल, तर हे मोदक अगदी पटकन तयार होतात। तुम्ही आता बघू शकता, जवळपास आता हे मोदकाचा मावा आपला तयार होत आलेला आहे। अगदी ह्या मोदकाची पेढ्यांसारखी चव येते। तुम्ही हवं तर याच्यामध्ये वरून ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता। मला हे मिश्रण बनवायला बरोबर 20 मिनिटं लागले। आता तुम्ही बघू शकता, असा घट्ट असा गोळा तयार होतो। आता आपल्याला हा मावा पूर्ण एका ताटलीमध्ये थंड करून घ्यायचा आहे। ताटलीमध्ये सर्व हा मावा थंड झाल्यानंतर आता मी हे सर्व मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। छान असं हे मळून घेतलं की आपले मोदक असे पटापट तयार होतात। अगदी कोणालाही सहज जमेल आणि पहिल्याच प्रयत्नात जमतील असे हे मोदक बनून तयार होतात। आता हे मोदक मी तयार करून घेते आहे। मोदकाच्या साच्यामध्ये हे मोदकाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचे आहे। बघा, अगदी मी साच्याला तूप सुद्धा लावलं नाही, फक्त असं डायरेक्ट मिश्रण टाकायचं आणि मोदक बनवून घ्यायचं। अगदी सहज हा मोदक बनून तयार होतो। तुम्ही नक्की हे मोदक ह्या गणपती बाप्पांच्या 10 दिवसात नक्की करून बघा। घरात सगळ्यांना आवडतील, लहान मुलंही खूप आवडीने हे मोदक खातील। तर आता बघा, तयार झाला आपला इथे छान असा मोदक। या प्रमाणामध्ये साधारणपणे 9-10 मोदक तयार होतात। तर बघा, खूप छान असा हा मोदक बनवून तयार झाला आहे। आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक हे करून घेते आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा